आता हा पोटेन्शियल एनर्जी अप्रोच काय आहे? हा अप्रोच म्हणजेच काय भावनो, आपल्याला स्टिफनेस डिटरमाइन करायची, स्टिफनेस फॉर द 2D इलेमेंट. मग 2D इलेमेंटची स्टिफनेस डिटरमाइन करण्यासाठी हा पोटेन्शियल एनर्जी अप्रोच काय केला, यूज केला. पेपरमध्ये डेरिव्हेशन तुम्हाला असं विचारते, डिटरमाइन स्टिफनेस मॅट्रिक्स बाय युझिंग पोटेन्शियल एनर्जी अप्रोच फॉर 2D इलेमेंट. क्वेश्चन काय असणार, मी मुद्दाम लिहून ठेवतो इथे क्वेश्चन. डिटरमाइन स्टिफनेस मॅट्रिक्स बाय पोटेन्शियल एनर्जी अप्रोच. फॉर 2D इलेमेंट. आता हा 2D इलेमेंट लिहिणं महत्वाचं काय आहे, कारण की हा 2 डायमेन्शनल कन्सिडर करणार आहे, कारण की आपण कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल हा 2 डायमेन्शनल मध्ये यूज करत होतो, त्यामुळे इथे 2 डायमेन्शनल मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग आता आपण याच्या अगोदर पोटेन्शियल एनर्जी अप्रोच पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेला, पहिल्या टॉपिक मध्ये पोटेन्शियल एनर्जी अप्रोच. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये असलेली एनर्जी इज इक्वल टू, आपण काय काय लिहिलं होतं रे, कुठल्या कुठल्या एनर्जी लिहिल्या होत्या? स्ट्रेन एनर्जी, त्याच्यानंतर बॉडी फोर्स, येस बॉडी फोर्स वर्कडन म्हणजेच एनर्जी, त्याच्यानंतर फ्रिक्शन फोर्स, फ्रिक्शनल फोर्स वर्कडन म्हणजेच एनर्जी, त्याच्यानंतर वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स, वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. जरा मुद्दा म्हणून मी इथं दाखवतोय का फिगर मध्ये, समजा हा तुमचा 2D इलेमेंट आहे, मी समजा त्याला इथं बाउंड्री कंडिशन लावली, फिक्स केलं समजा, ठीक आहे, आणि इथे एक पॉइंट घेतला, आयथ पॉइंट म्हणा, या आयथ पॉइंट वरती फोर्स लावला पी, हा फोर्स लावला असं म्हणा. तर या बॉडीमध्ये असलेले फोर्सेस, सगळे फोर्सेस, ठीक आहे, मग त्यातले कुठले कुठले फोर्सेस असतात, तर ह्या बॉडी मधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फोर्स म्हणजे याचा बॉडी फोर्स, त्यानंतर दुसरा सरफेस फोर्स म्हणजे ट्रॅक्शन फोर्स, हा ट्रॅक्शन म्हणजे सरफेस फोर्स, फ्रिक्शनल फोर्स किंवा कुठलं त्याच्यावरती ऍक्ट होणारी, आपण म्हणजे एखादी फिल्म असेल किंवा एखादं फ्लुइड असेल तर त्याच्यावरती ऍक्ट झालेलं फ्लुइड, सरफेसवरचं फ्लुइड फोर्स, ओके, त्याला आपण म्हणतो ट्रॅक्शन फोर्स. त्याच्यानंतर ह्यातला मी कुठला तर एक कॉम्पोनंट घेतला, एक पॉइंट घेतला म्हणा, त्याचे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन. आता तुम्ही फोर्स लावला तर ही बॉडी काय करणार, त्या फोर्सला अपोज करणार, अपोज केल्यामुळे जे काही बॉडीमध्ये जनरेट झालेले फोर्सेस आहेत त्याला काय म्हणतो आपण, बॉडी फोर्सेस. ठीक आहे, बॉडी फोर्सेस आहेत, ट्रॅक्शन आहे किंवा स्ट्रेन एनर्जी आहे किंवा वर्क डन आहे. मग या सगळ्यांची बेरीज याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. म्हणून म्हणतो पोटेन्शियल एनर्जी in 2D element is given by, बघा 2D एलिमेंट मधली पोटेन्शियल एनर्जी. आता जसं आपण पहिल्या टॉपिक मध्ये लिहिलेलं आहे असं बी लिहिणार आहे, पोटेन्शियल एनर्जी पाय, पोटेन्शियल एनर्जीला काय म्हणजे आपण पाय इज इक्वल टू, आपण काय काय म्हणेल बघा, पाय इज इक्वल टू स्ट्रेन एनर्जी, त्यानंतर वर्क डन ड्यू टू बॉडी फोर्स, त्यानंतर वर्क डन ड्यू टू ट्रॅक्शन फोर्स, त्यानंतर वर्क डन ड्यू टू एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. ठीक आहे, पहिल्यांदा मी स्ट्रेन एनर्जी लिहितो. ठीक आहे, स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही सॉम मध्ये बघितलाय, मी इथं लिहितो, स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू, हा तुम्ही सॉम मध्ये फॉर्म्युला बघितला होता. फॉर्म्युला काय होता बघा, 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. हा तुम्ही सॉम मध्ये स्ट्रेन एनर्जीच्या टॉपिक मध्ये बघितलेला, 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम, स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. मी आता हे इथे लिहिणार आहे, स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम, मी जरा इथे लिहितो, 1/2 इंटिग्रेशन. हे सगळं काय ते सांगतो तुम्हाला मी, विथ रिस्पेक्ट टू एरिया ई ट्रान्सपोज डीई टी डीई. आता तुम्ही म्हणणार हे काय लिहिले मी, हे काय आहे ते सांगतो. ठीक आहे, फॉर्म्युला काय बघा माझा, 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. आपण नॉर्मली काय करतोय, या टोटल एलिमेंट मधला एखादा छोटासा एलिमेंट कन्सिडर करतो, छोटासा असा, बरोबर आहे काय, छोटासा, आणि त्याच्यासाठीची स्ट्रेन एनर्जी काढतो.
मग मला टोटल इलेमेंटचा पाहिजे असेल, टोटल इलेमेंटचा, तर या छोट्या एलिमेंटची स्ट्रेन एनर्जी काढल्यानंतर त्याचं काय व्हायला पाहिजे, इंटिग्रेशन. म्हणून इथे लिहिले इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एरिया का लिहिले, कारण की हा 2D एलिमेंट आहे. या 2D एलिमेंटची थिकनेस ही काय असते, निग्लिजिबल, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एरिया, विथ रिस्पेक्ट टू एरिया. ठीक आहे, समजलं काय इंटिग्रेशन आले. स्मॉल एलिमेंट जर घेतला तर त्या स्मॉल एलिमेंटची स्ट्रेन एनर्जी काढणार आणि त्याला मी काय करणार, इंटिग्रेट करणार, तर तुम्हाला टोटल या एलिमेंटची मिळणार. म्हणून मी इंटिग्रेशन लिहिले विथ रिस्पेक्ट टू एरिया. आता 2 मिनिटं इंटिग्रेशन विसरा. हे बघा, हाफ, इथं हाफ लिहिलाय. पुढे बघा, हाफ स्ट्रेस, स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. स्ट्रेस म्हणजे काय असते सांगा जरा. स्ट्रेस इथे लिहितो, स्ट्रेस इज इक्वल टू, आपण अगोदर कसं लिहायचो, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन लिहिलं तर प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका, इक्वल टू येणार आणि इथे काय येणार, कॉन्स्टंट. आता त्या कॉन्स्टंटला बघा, मी म्हणताना काय म्हटलं होतं, डी. का आपण ज्या वेळेला 1D घेतो त्यावेळेला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ई घेतोय आणि ज्या वेळेला 2D घेतोय, 3D घेतोय त्यावेळेला ती मटेरियल प्रॉपर्टी असते, त्यामुळे डी इंटू ई. सो स्ट्रेस इज इक्वल टू डी इंटू ई आहे, डी इंटू ई. मग इथे या 1/2 मी इथे लिहितो, डी इंटू ई इंटू ई इंटू ई इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसा काढणार आहे, एखाद्या स्मॉल एलिमेंटचा व्हॉल्यूम कसा काढणार, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम बघा, समजा हा मी याचा एरिया घेतला, स्मॉल एलिमेंट आहे ना, डीए, डीए इंटू त्याची काय करणार, थिकनेस. सो इंटू डीए इंटू थिकनेस. का, कारण की इंटिग्रेशन हे विथ रिस्पेक्ट टू ए आहे, त्यामुळे एरिया स्मॉल घेतलाय, डीए इंटू टी. आता याच्यामध्ये कधीही इथं ई इंटू ई आला, ई इंटू ई, तर काय असते, जर तुम्हाला 2E चं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्यातला ई एक ट्रान्सपोज असा लागतो. त्याच्या मागचं कारण काय आहे इथं सांगतो. समजा एक ई 2/2 आहे, असा 2 इंटू 2 असा आहे म्हणा, आणि दुसरा पण 2/2 आहे, असा 2 आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही. या ई इंटू ई चं मल्टिप्लिकेशन करता येत नाही. मग या मल्टिप्लिकेशन करण्यासाठी इथं हा असा लागतोय, तरच यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे पहिला एलिमेंट याला आणि दुसरा एलिमेंट याला मल्टिप्लाय होणार. जर 2 आणि हा 2 असेल, रोज असेल, तर मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायला लागतंय, एक ई तसाच ठेवायचा आणि एका ईचा ट्रान्सपोज घ्यायचा, तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकते. त्यामुळे हे मल्टिप्लिकेशन आहे. आता ही स्ट्रेन एनर्जी आपण जी सॉम मध्ये बघितलेली तोच फॉर्म्युला मी लिहिला इथं. हाफ स्ट्रेस म्हणजे डी इंटू ई, मटेरियल प्रॉपर्टी इंटू ई, डी इंटू ई. हा ई तसाच ठेवलाय. व्ही व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ, एरिया इंटू थिकनेस. ठीक आहे, फक्त एक ई ट्रान्सपोज घ्यायला लागते तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकते. ठीक आहे, म्हणून इथे लिहिले बघा, ई ट्रान्सपोज डी ई डी ए इंटू टी. हाच फॉर्म्युला इथे लिहिला. ठीक आहे, मुद्दा म्हणून मी याच्या खाली लिहून ठेवतो, हे काय, स्ट्रेन एनर्जी. हे तुम्हाला नंतर लक्षात यावं म्हणून लिहून ठेवले मी, हे काय, स्ट्रेन एनर्जी. ओके, प्लस आता सगळ्यांना स्ट्रेन एनर्जी काय बाळांनो कळलं काय रे. सगळ्यांना स्ट्रेन एनर्जी कशी डिटरमाइन केली कळलं काय. आपला फक्त साधा सॉमचा फॉर्म्युला वापरला. या स्ट्रेन एनर्जी बद्दल काय डाऊट असेल तर विचारा, मग मी पुढे जातो. जर याच्याबद्दल काय डाऊट असेल तर पुढे जाऊ. बघा आता तुम्हाला जर त्यावेळेस आठवत असेल तर बघा, आपण असं लिहायचो, स्ट्रेन एनर्जी आणि वर्क पोटेन्शियल. वर्क पोटेन्शियल म्हणजे वर्क डन. आपण स्ट्रेन एनर्जी आणि वर्क पोटेन्शियल एकमेकाला काय कन्सिडर करायचं, अपोजिट. स्ट्रेन एनर्जी आणि वर्क पोटेन्शियल एकमेकाला अपोजिट जर असेल तर सिस्टीम इक्विलिब्रियमला येणार. त्यामुळे वर्क पोटेन्शियल इथं नेहमी लिहिताना कधीही प्लस न लिहिता काय लिहितो तर आपण, मायनस. वर्क पोटेन्शियल नेहमी मायनस लिहायचो. स्ट्रेन एनर्जी मायनस वर्क पोटेन्शियल केलं तर याची किंमत किती येणार, 0. आणि याची किंमत 0 म्हणजे पाय 0 झाला. याला आपण म्हणते मिनिमम पोटेन्शियल एनर्जी थिअरम. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी थिअरम म्हणजे ही किंमत मिनिमम म्हणजे 0 कडे जायला पाहिजे. सो स्ट्रेन एनर्जी म्हणून इथे काय, मायनस वर्क पोटेन्शियल. आता वर्क पोटेन्शियल म्हणजे वर्क डन. आता कोणाकोणाचं वर्क डन येणार बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी घेतो बॉडी फोर्स. आता सगळ्यात पहिल्यांदा काय घेतो मी, बॉडी फोर्स. आता बॉडी फोर्सला मी म्हणतो तोपर्यंत एफ. बॉडी फोर्सला काय म्हणतो तोपर्यंत मी एफ. मग बॉडी फोर्सने केलेलं वर्कडन पाहिजे मला. बॉडी फोर्सने केलेलं वर्कडन. मी आता इथं बॉडी फोर्सचं वर्कडन तुम्हाला दाखवतो.
वर्क डन कसं काढणार मी? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मी घेतलं यू. आता मी ज्या वेळेला हा फोर्स घेतला, हा फोर्स या स्मॉल एलिमेंट मधला त्यामुळे मी त्या फोर्सला मी एफच म्हणतो इथं, ठीक आहे. टोटल फोर्स मी एफच घेतो. पण ज्या वेळेला मी ही किंमत लिहिणार, तो फोर्स जो असणार तो पर युनिट व्हॉल्यूमचा आहे, पर युनिट व्हॉल्यूम, ठीक आहे. मग पर युनिट व्हॉल्यूमचा असेल तर काय, हा फोर्स एका युनिटचा आहे. समजा हा टोटल व्हॉल्यूम 10 असेल, 10, तर हा फोर्स किती यायला पाहिजे रे? फोर्स किती यायला पाहिजे? एफ इंटू व्हॉल्यूम एवढा यायला पाहिजे. एफ इंटू व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कसा काढणार याचा? तर याला मला काय करायला पाहिजे? मल्टिप्लाय करायला पाहिजे. कशाने? व्हॉल्यूमनी. तर व्हॉल्यूम काय येणार बघा? टी इंटू डी ए. कारण की आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेला, आपण जो फोर्स घेतो ह्या सिस्टीम मधला फोर्स, तो पर युनिट व्हॉल्यूम असतो. पर युनिट व्हॉल्यूम आहे, तर हा फोर्स एका युनिट व्हॉल्यूमचा आहे. म्हणजे 1 mm² वरती किती फोर्स अप्लाय झालाय तो आहे. मग समजा टोटल एरिया जर 10 mm² असेल, तर त्याला काय करायला पाहिजे आपल्याला? सॉरी, टोटल व्हॉल्यूम जर 10 mm³ असेल, तर त्याला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. तो व्हॉल्यूम इथं आहे बघा. सो फोर्स इंटू व्हॉल्यूम, म्हणजे हा मिळाला टोटल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मला काय मिळालं बघा? वर्क डन. पण हे वर्क डन हे स्मॉल एरियासाठी आलं बघा, स्मॉल एरियासाठी. आणि व्हॉल्यूम मी स्मॉल एरियाचा घेतलाय. मग आता मला काय करायला पाहिजे? जर सगळ्याचं मिळवायचं असेल तर मला याला इंटिग्रेट करायला पाहिजे. इंटिग्रेट. आता याचं इंटिग्रेशन हे विथ रिस्पेक्ट टू काय असणार बघा? आता इथं विथ रिस्पेक्ट टू काय आलं पाहिजे? एरिया. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एरिया. याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एरिया. आणि हे जे आहे ते म्हणजेच काय? वर्क पोटेन्शियल किंवा वर्क डन बाय बॉडी फोर्स आहे. वर्क डन बाय बॉडी फोर्स, ठीक आहे. सेकंड टर्म तुम्हाला सगळ्यांना समजले? सेकंड टर्म मी परत सांगतो. सेकंड टर्म मध्ये बघा काय आहे? मला वर्क डन घ्यायचं होतं बॉडी फोर्सचं. बॉडी फोर्स मी एफ घेतला, डिस्प्लेसमेंट यू घेतली. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मिळाली. पण ज्या वेळेला मी फोर्स कन्सिडर केला, तो आपण एफपीएम मध्ये जो फोर्स कन्सिडर करतो तो कसा असतो? पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे एका mm² एरियावरती ऍक्ट होणारा फोर्स किंवा एका m² एरियावरती ऍक्ट होणारा फोर्स. मग मला जर टोटल ह्या इलेमेंटचा पाहिजे असेल तर मला काय करायला पाहिजे? त्याच्या व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करायला पाहिजे. मी त्याच्या व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय केलं. व्हॉल्यूम कसा? एरिया इंटू लेंथ व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय केलं. म्हणजे या इलेमेंटचा तुम्हाला हा फोर्स वर्क डन मिळालं. पण टोटलचं वर्क डन जर पाहिजे असेल तर हे विथ रिस्पेक्ट टू एरिया. विथ रिस्पेक्ट टू एरिया काय करायला पाहिजे? इंटिग्रेट करायला पाहिजे. यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर विचारा. पहिल्या 2 टर्म मी सगळ्यात शेवटला परत आणि एकदा सांगतो, कारण की ही जी टर्म मी लिहालोय याच्यावरतीच हे सगळं डेरिव्हेशन. मी हे जे काही लिहाले पोटेन्शियल एनर्जी, याच्यावरतीच हे सगळं डेरिव्हेशन आहे. हे झालं स्ट्रेन एनर्जी, हे झालं वर्क पोटेन्शियल ड्यू टू बॉडी फोर्स. आता त्याच्यानंतर मायनस. आता बॉडी फोर्स झाला. आता आपण काय करूया बाळांनो? ट्रॅक्शन घेऊया, म्हणजे सरफेसचा फोर्स घेऊया. सरफेस फोर्स, ठीक आहे. आता विथ रिस्पेक्ट टू सरफेस फोर्स बघा, वर्क डन पाहिजे. वर्क डन कसं काढणार? आपण ट्रॅक्शन घेतलाय टी, म्हणून तर टी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मी काय आलं की वर्क डन मिळालं. पण ट्रॅक्शन जो असतोय तो पर युनिट एरिया असतोय. लक्ष द्या, बॉडी फोर्स हा पर युनिट व्हॉल्यूम असते, म्हणजे एका व्हॉल्यूम मध्ये किती. आणि ट्रॅक्शन हा पर युनिट एरिया असतोय. का पर युनिट एरिया? कारण की हा फक्त सरफेस वरती ऍक्ट होतोय, त्यामुळे हा पर युनिट एरिया असतोय. मग आता याला काय करायला पाहिजे? मला एरियानं काय करायला पाहिजे? मल्टिप्लाय करायला पाहिजे. एरियानं मल्टिप्लाय करायला पाहिजे. आता सांगा एरियानं कसं मल्टिप्लाय करणार? इन. आता एरिया काढायचा आहे मला. एरिया कसा काढणार बघा? मी याची समजा ही लेंथ आहे डीएल आणि समजा याची थिकनेस आहे टी, तर मी काय करणार? डीएल इंटू टी. डीएल इंटू टी म्हणजे त्या पर्टिक्युलर एरिया मधला तुम्हाला काय मिळणार बघा? हा ट्रॅक्शन. सो फोर्स हा पर युनिट एरिया आहे इंटू एरिया, लेंथ इंटू थिकनेस, म्हणजे एरिया मिळाला. म्हणजे हा झाला तुमचा टोटल ट्रॅक्शन फोर्स इंटू त्याचे डिस्प्लेसमेंट. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे हे झालं तुमचं वर्क डन. पण मी आता जो घेतलेला आहे त्यासाठी मी हे विथ रिस्पेक्ट टू लेंथ घेतले बघा, स्मॉल लेंथ कन्सिडर केल्या. आता हा एरिया या साईडचा असेल तर त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन या डायरेक्शनचा डीएल असते, या डायरेक्शनचा डीएल असते. सो विथ रिस्पेक्ट टू डीएल आहे. आता याला काय करायला पाहिजे? मला इंटिग्रेट करायला पाहिजे.
तर मला टोटलचा मिळणार. पण मी जर इंटिग्रेट केलं तर विथ रिस्पेक्ट टू काय येणार बघा आता, विथ रिस्पेक्ट टू लेंथ. सो ट्रॅक्शनचं जे काही इंटिग्रेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू काय लेंथ आहे. बघा महत्वाचं आहे. फोर्सचं जे काय बॉडी फोर्स ते विथ रिस्पेक्ट टू एरिया आहे. जे काही मी स्ट्रेन एनर्जी घेतल्या ती विथ रिस्पेक्ट टू एरिया आहे. पण जो ट्रॅक्शन फोर्स घेतलाय त्याचं जे काय ते विथ रिस्पेक्ट टू लेंथ आहे. हे म्हणजेच काय, वर्क डन बाय ट्रॅक्शन फोर्स. ट्रॅक्शन हा फोर्स असतो, वर्क डन बाय ट्रॅक्शन. आता 3 झाले, बॉडी फोर्स झाला, ट्रॅक्शन झाला. आता राहिला काय, एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. ठीक आहे, मायनस. आता वर्क डन सगळे काय असतात बघा, स्ट्रेन एनर्जीला अपोजिट, त्यामुळे सगळे मायनस येणार, वर्क डन मायनस येणार. आता या पी मुळे केलेलं वर्क डन मी म्हणतो पी कुठल्या पॉईंटचा रे, आयथ पॉईंटचा. आयथ पॉईंटला अप्लाय झालेला फोर्स पी इंटू त्याची काय आला पाहिजे, डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट कुठली येणार, आयथ पॉईंटची. सो पी इंटू आय केलं की मला वर्क डन मिळेल. आता काही वेळेला काय होते, एका पॉईंटला हा फोर्स असतो, दुसऱ्या पॉईंटला अजून एक, तिसऱ्या पॉईंटला अजून एक, चौथ्या पॉईंटला अजून एक. म्हणजे असे नंबर ऑफ फोर्सेस येऊ शकतात या बॉडीमध्ये. नंबर ऑफ फोर्सेस, एक्सटर्नली फोर्सेस येऊ शकतात. त्यातला मी एक दाखवलाय. जर असे नंबर ऑफ फोर्सेस असतील तर त्या सगळ्या फोर्सेसची काय करायला पाहिजे मला इथं, समेशन. पण मी दिलेले समेशन पी आय यू आय. आता हे काय, वर्क डन बाय एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. वर्क डन बाय एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. माझा तुमचं पोटेन्शियल एनर्जी हेच आपण पहिल्या टॉपिक मध्ये लिहिलेलं. पोटेन्शियल एनर्जी काय आलं बघा, स्ट्रेन एनर्जी मायनस हे वर्क पोटेन्शियल आहे. वर्क पोटेन्शियल. आता वर्क पोटेन्शियल 3 काय आले, बॉडी फोर्स, ट्रॅक्शन आणि एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. या 3 फोर्स मुळे आलेला आहे. हे म्हणजे पाय. हे जर पाय समजलं तर तुमचं हे डेरिव्हेशन संपतं. हे जर तुम्हाला लिहिता आलं तर हे तुमचं डेरिव्हेशन संपतंय. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. नाहीतर मी पाहिलं तर परत सांगतो. ठीक आहे. मग काय डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. डेरिव्हेशन काय 5-10 मिनिटांमध्ये संपून जाईल. ठीक आहे. बघा मी परत एकदा सांगतो. एक 2D एलिमेंट घेतला, याला थिकनेस काहीतरी आहे आणि हा त्याचा एरिया आहे असं कन्सिडर करा. मी याला बाउंड्री कंडिशन लावली. याच्यावरती एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला, त्याचा एरिया घेतला डीए. याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस दाखवले. एक्सटर्नली अप्लाइड फोर्स पी. या पी फोर्समुळे बॉडीमध्ये अपोजिंग जे फोर्सेस जनरेट झाल्यात त्याला आपण म्हणतो बॉडी फोर्स एफ. आणि सरफेसवरती फ्रिक्शनल फोर्स वगैरे जो काय असेल तो म्हणजे ट्रॅक्शन टी. असे 3 टाईपचे फोर्सेस याच्यावरती ऍक्ट व्हायला. मग मिनिमम पोटेन्शियल एनर्जी म्हणजे टोटल पोटेन्शियल एनर्जी करतोय. मग याची टोटल पोटेन्शियल एनर्जी कशी करतोय आपण, याच्यामधली स्ट्रेन एनर्जी आणि त्याच्यामधलं वर्क पोटेन्शियल यांची ऍडिशन करतोय. मग पहिल्यांदा मी याची घेतली स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला मी सॉम मधला वापरला, 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. सो 1/2 स्ट्रेस म्हणजे काय बघा, इथं मी लिहिलं 1D असेल तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. सो स्ट्रेस इज इक्वल टू आपण इथे लिहायचो ई, कॅपिटल ई इंटू ई लिहायचो फॉर 1D. पण ज्यावेळेला 2D जाते त्यावेळेला इथे मटेरियल प्रॉपर्टी इंटू ई. याचा आपण प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला एक स्ट्रेसचा. सो सिग्मा इज इक्वल टू डी इंटू ई. मग ही किंमत दिली डी इंटू ई. हा ई तसाच ठेवला. व्हॉल्यूम कसा काढणार, एरिया इंटू लेंथ. आता व्हॉल्यूम या स्मॉल एलिमेंटचा स्मॉल एरिया इंटू त्याची लेंथ म्हणजे थिकनेस, डीए इंटू टी. मग याच्यामध्ये ई इंटू ई करण्यासाठी बाळांनो काय असते, 2 आणि 2 असेल समजा, म्हणजे मॅट्रिक्स घेतलाय तर त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे यातला एक ई हा ट्रान्सपोज असावा लागते तरच ते मल्टिप्लिकेशन होते. त्यामुळे हा ट्रान्सपोज घेतला. ठीक आहे. हा घ्या नाही तर हा घ्या, कुठला तर एक ट्रान्सपोज घ्या. मग हा तुमचा मिळाला स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी इथे लिहिली ई इंटू डी इंटू ई इंटू टी इंटू डी ए. आता हे विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं मी, एरिया स्मॉल साठी घेतले ना. पूर्णसाठी जर पाहिजे असेल पूर्णसाठी तर याला इंटिग्रेट करायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एरिया. तो हाच फॉर्म्युला मी दिलेला आहे. हा स्ट्रेन एनर्जीचं, हे स्ट्रेन एनर्जी. आता स्ट्रेन एनर्जी आणि वर्क पोटेन्शियल एकमेकाला अपोजिट असं लागतात तर सिस्टीम इक्विलिब्रियमला राहतात. त्यामुळे हे मायनस लिहिलं, सगळे वर्कडन मायनस लिहिलं. आता वर्कडन कोणाकोणाचे, बॉडी फोर्स, ट्रॅक्शन आणि एक्सटर्नली अप्लाइड फोर्स, या तिघांचे मला वर्कडन लिहायला पाहिजे. सो वर्क डन बाय बॉडी फोर्स. बॉडी फोर्स वर्कडन कसं लिहिलं बघा, एफ इंटू यू. हे एवढंच लिहिलं तर काय होते, हा जो फोर्स आहे तो तुम्ही टोटल फोर्स घेतला असं होते. पण ऍक्च्युअली आपण
एफईएम मध्ये जो फोर्स दाखवतो तो ऍक्च्युअल टोटल फोर्स नसतो, तो फोर्स असते पर युनिट व्हॉल्यूम असते, म्हणजे एका युनिट व्हॉल्यूमचा असते. तर टोटल फोर्स काढायचा असेल तर त्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम न मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो टी इंटू डी एरिया इंटू थिकनेस केली की व्हॉल्यूम मिळते, या व्हॉल्यूम न मल्टिप्लाय केलं. पण आता हे विथ रिस्पेक्ट टू ए आले, म्हणजे या स्मॉल साठी असेल सगळ्यासाठी काय करायला पाहिजे, इंटिग्रेट, आणि विथ रिस्पेक्ट टू डी आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एरिया. तसंच ट्रॅक्शन म्हणजे सरफेसचा फोर्स साठी काय, ट्रॅक्शन इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे मला म्हणाला वर्ग, पण ट्रॅक्शन जो आहे तो पर युनिट एरिया असतोय. पर युनिट एरिया म्हणल्यावर काय करायला पाहिजे, मला याचा एरिया घ्यायला पाहिजे. म्हणजे समजा याची थिकनेस लेंथ समजा डीएल आहे आणि समजा त्याची थिकनेस एल आहे, तर त्याचा एरिया काय असणार, डीएल इंटू टी. डीएल सॉरी लेंथ डीएल आहे आणि थिकनेस टी आहे, तर त्याचा एरिया काय असणार, डीएल इंटू टी. सो हे विथ रिस्पेक्ट टू काय आलं, लेंथ. सो इथे विथ रिस्पेक्ट टू लेंथ. त्यानंतर हा एक्सटर्नल अप्लाइड फोर्स पी. आता हा फोर्स तुम्हाला डायरेक्ट दिलेला असतोय, हा पर युनिट व्हॉल्यूम पर युनिट लेंथ वगैरे असत नाही, हा डायरेक्ट दिलेला असतोय. 10 न्यूटन, 5 न्यूटन, 10 किलो न्यूटन. त्यामुळे याला आता काही पर युनिट एरिया वगैरे घ्यायची गरज नाही, हा एक्सटर्नल अप्लाइड फोर्स आहे. सो पी आय इंटू त्याची डिस्प्लेसमेंट यू आय. आता असे किती असतील, 1 2 3 4 किती पॉईंटला असतील तेवढ्या सगळ्यांची समेशन करायची. ठीक आहे. आणि हे म्हणजे तुमचं काय मिळालं बघा, पाय. पाय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. मी इथे लिहितो मी, पोटेन्शियल एनर्जी. पीई म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पाय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ई चा ट्रान्सपोज डी इंटू ई टी इंटू डी ए मायनस इंटिग्रेशन एफ इंटू यू टी इंटू डी ए मायनस टी इंटू यू डी टी इंटू टी मायनस पी आय इंटू यू आय समेशन. हे म्हणजे तुमचं पोटेन्शियल एनर्जी मिळालं. आता मी डेरिवेशन वरती जातो. आता डेरिवेशन याच्या पुढचं एकदम सोपं आहे. मला काय विचारलंय, डिटरमाइन स्टिफनेस मॅट्रिक्स. स्टिफनेस मॅट्रिक्स मला आता काय करायचं भावने, याच्यामध्ये डिटरमाइन करायचं. मग स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करूया, यातल्या टोटल पोटेन्शियल एनर्जीचा पोटेन्शियल एनर्जी जो काय की नाही, तर त्यातले आपण फक्त याची स्ट्रेन एनर्जी बाहेर घेऊया. स्ट्रेन एनर्जी म्हणून मी म्हणतो स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी, यू म्हणजे एनर्जी, ई म्हणजे स्ट्रेन. स्ट्रेन एनर्जी, ठीक आहे. स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू काय बघा फॉर्म्युला, 1/2 इंटिग्रेशन ई रेस टू टी डी इंटू ई इंटू टी इंटू डी. मी ही स्ट्रेन एनर्जी घेतली. ठीक आहे. आता या स्ट्रेन एनर्जी मध्ये आता हा फॉर सिंगल एलिमेंट घेतले, स्ट्रेन एनर्जी फॉर अ सिंगल एलिमेंट घेतले. ठीक आहे. त्यामुळे मी इथं एरिया एल न लिहिता फॉर अ सिंगल एलिमेंट ई म्हणतो. फॉर अ सिंगल एलिमेंट ई. ठीक आहे. बघा याच्यामधले सगळे कॉन्स्टंट बाहेर घ्या, सगळे कॉन्स्टंट बाहेर घ्या. मग यामध्ये जे काही कॉन्स्टंट असतील ते सगळे आपण बाहेर घ्या. पण कॉन्स्टंट बाहेर घ्यायच्या अगोदर आपण याच्या आधी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले इथली काही एक टर्म आणून टाकतो. ई म्हणजे आपण असं म्हणलेलं बघा, ई इज इक्वल टू बी इंटू क्यू. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, स्ट्रेन इज इक्वल टू एक मॅट्रिक्स आलेला इंटू Q1 Q2 Q3 Q4 असं आलेलं बघा. सो ई इज इक्वल टू बी इंटू क्यू आहे. तो बी हा ऑलरेडी आपण प्रॉब्लेम मध्ये यूज केलाय. ठीक आहे. मग आता ईचा जर ट्रान्सपोज असेल तर हा बीचा ट्रान्सपोज आणि हा क्यूचा ट्रान्सपोज यायला पाहिजे. ठीक आहे. मी इथे येतो 1/2 इंटिग्रेशन फॉर अ सिंगल एलिमेंट, एकाच एलिमेंट साठी घेतलाय म्हणजे एका एलिमेंटचा एरिया येणार इथं. ई ट्रान्सपोजच्या ऐवजी काय लिहिणार मी, बी इंटू क्यू, बी ट्रान्सपोज इंटू क्यू ट्रान्सपोज, बी ट्रान्सपोज इंटू क्यू ट्रान्सपोज डी. परत या ईच्या ऐवजी काय येणार, ईच्या ऐवजी बी इंटू क्यू, बी इंटू क्यू इंटू टी इंटू डी. ई ची किंमत टाकल्या बी इंटू क्यू. तुम्हाला पाहिजे तर मी या डेरिवेशनच्या सगळ्या शेवटला हे कुठं होतं ते दाखवतो. सगळ्यात शेवटला हा हे कुठं आलं होतं ते. सो मी ई ची किंमत टाकली बी मॅट्रिक्स इंटू डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स इंटू डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स, हा नोडल डिस्प्लेसमेंट आहे. ओके. मी इथे त्या किमती लिहिल्या. आता या किमती काय करतो, जरा असं मी रिअरेंज करतो आणि इंटिग्रेशन करूया. जेवढं काही कॉन्स्टंट आहे तेवढं सगळं बाहेर घेतो. जेवढं काही कॉन्स्टंट आहे तेवढं सगळं बाहेर मी बाहेर घेतो. 1/2 बी ट्रान्सपोज क्यू ट्रान्सपोज डी बी
क्यू टी हे सगळं कॉन्स्टंट आहे आणि विथ रिस्पेक्ट टू काय चाललं हे सगळं एरिया. सो इंटिग्रेशन ऑफ डी हा फॉर अ सिंगल एलिमेंट आहे. इंटिग्रेशन ऑफ डी काय येणार बघा ए. सो 1/2 बी ट्रान्सपोज क्यू ट्रान्सपोज डी बी क्यू टी आणि इंटिग्रेशन ऑफ ए म्हणजे काय एरिया ऑफ अ सिंगल एलिमेंट. त्याला म्हणले मी ए एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. ठीक आहे. आता एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट मी तसाच ठेवला. आता जर असं याच्यामध्ये मी मॉडिफिकेशन करतो. मॉडिफिकेशन बघा हा क्यू ट्रान्सपोज आणि क्यू मी इथून बाहेर काढतो. क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू बाहेर काढतो आणि बाकी सगळ्या टर्म मी इथं लिहितो. बाकी सगळ्या टर्म काय येणार बघा 1/2 बी ट्रान्सपोज इथे लिहिलाय डी बी क्यू इथे लिहिलाय टी इंटू एरिया ऑफ एलिमेंट हे सगळं एकत्र केलं आणि क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू वेगळा केला. आता हे असं करण्यामागचं कारण काय असं करतो हाफ बाजूला राहू दे हाफ आणि ह्या सगळ्या टर्म मी एकत्र केल्या. हे असं करण्यामागचं कारण काय सांगतो. यू म्हणजे काय रे स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला आपण अजून एक असा यूज करते बघा. स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 kx². 1/2 kx² ही स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड इन काय असत्या स्प्रिंग 1/2 kx². एक्स म्हणजे काय रे डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता 1/2 k डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट म्हणजे क्यूचा स्क्वेअर. पण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये तुम्हाला क्यू² लिहायच्या ऐवजी तुम्ही असं करताय बघा 1/2 क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू म्हणजेच हा क्यू² झाला. त्यांचं मल्टिप्लिकेशन क्यू² करायचं असेल मॅट्रिक्सचं तर क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू म्हणजेच तुमची स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय आला बघा 1/2 k क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू. आता इथं या स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू हे बघा 1/2 आहे इथं 1/2 आहे इथं क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू आहे इथं क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू आहे म्हणजे ही मधली टर्म ही काय की आहे म्हणजे ही जी मधली टर्म ही काय की आहे. देअरफोर के म्हणजे स्टिफनेस इज इक्वल टू काय आला बी ट्रान्सपोज इंटू डी इंटू बी इंटू टी इंटू ए. म्हणजे या डेरिवेशन वरून मला काय कळलं की ही जी किंमत आहे ती म्हणजे तुमचं काय बघा के म्हणजे स्टिफनेस म्हणजेच याची स्टिफनेसची किंमत ही बी ट्रान्सपोज इंटू डी इंटू बी इंटू टी इंटू ए इंटू टी आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो जरा असं अवघड आहे हे शेवट. ठीक आहे मी परत एकदा सांगतो बघा. मी काय केलं फॉर अ सिंगल एलिमेंट मुद्दाम लिहितो फॉर सिंगल एलिमेंट. एक सिंगल एलिमेंट घेतला यातला आणि त्या सिंगल एलिमेंटसाठी ठीक आहे मी स्ट्रेन एनर्जी इथे दिली. स्ट्रेन एनर्जी मग स्ट्रेन एनर्जी ज्या वेळेला मी लिहिली त्यावेळेला बघा हाच आहे फक्त एरिया हा एकाच एलिमेंटचा येणार सिंगलचा. ठीक आहे तोच फॉर्म्युला लिहिलाय मी. पण ई म्हणजे काय असतं बी इंटू क्यू हे सगळ्या शेवटला दाखवतो तुम्हाला. ई म्हणजे बी इंटू क्यू. बी हा मॅट्रिक्स आहे इंटू क्यू म्हणजे नोडल डिस्प्लेसमेंट आहे. ई ची किंमत दिली बी क्यू या ई ची किंमत दिली बी क्यू. हा ट्रान्सपोज आहे म्हणून हा ट्रान्सपोज दिला हा बी क्यू तसाच राहिला. मग याच्यामध्ये मी कॉन्स्टंट सगळ्या टर्म बाहेर घेतल्या बी क्यू डी बी क्यू टी हे सगळं कॉन्स्टंट बाहेर घेतलं. इंटिग्रेशन ऑफ एरिया आला. हा सिंगल एलिमेंट आहे म्हणून ए म्हणजे फॉर अ सिंगल एलिमेंट आहे एरिया. आता या टर्म जर अशा मी रिअरेंज केल्या क्यू ट्रान्सपोज इंटू क्यू बाहेर घेतला हा 1/2 इथं ठेवला आणि बाकी सगळे एकत्र केलं. आता मी थोडस तुम्हाला स्प्रिंगशी रिलेटेड घेऊन जातो. ठीक आहे मी परत हे पण दाखवतो स्प्रिंगशी रिलेटेड. स्ट्रेन एनर्जी हा 1/2 kx² असतो. हे कसं येते ते पण दाखवतो. हे ऑलरेडी आपण केले. सो 1/2 k एक्स म्हणजे काय असतं रे आपल्या इथं क्यू म्हटलं आपण नोडल डिस्प्लेसमेंट क्यू म्हटलं म्हणजे क्यू². पण मॅट्रिक्स म्हणजे डायरेक्ट क्यू² लिहिता येत नाही त्याला लिहायला लागते क्यू इंटू क्यू. पण क्यू इंटू क्यू लिहिलं तर एक क्यू असेल तर दुसरा क्यूचा ट्रान्सपोज असा लागतोय म्हणजे हा थोडक्यात क्यू² आहे. सो 1/2 k क्यू² इथं आले बघा 1/2 ही मधली टर्म म्हणजे के इंटू हा झाला क्यू² म्हणजे हा थोडक्यात काय के म्हणजे काय स्टिफनेस म्हणजे स्टिफनेस इज इक्वल टू काय आला बी ट्रान्सपोज इंटू डी इंटू बी इंटू टी इंटू ए आहे ना फॉर सिंगल एलिमेंट. किंवा नुसता ए लिहिला तरी चालतोय ना काय फरक पडत नाही नाही लिहिला तर. हा म्हणजे तुम्हाला मिळाला स्टिफनेस. ठीक आहे मला पहिल्यांदा या डेरिव्हेशन मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. मी तुम्हाला ह्या दोन किमती दाखवतो कुठल्या हे ई इज इक्वल टू बी क्यू
आणि स्ट्रेनच्या ह्या दोन किमती मी तुम्हाला दाखवतो. या डेरिव्हेशन मध्ये जर काही डाऊट असेल तर विचारा. सोपा आहे एकदम. ठीक आहे. फक्त जुन्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित असायला पाहिजेत तरच ते व्यवस्थित करता येते. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. मी तुम्हाला जुन्या गोष्टी दाखवतो 2 मिनिटात. एक मिनिट मी फक्त वही घेऊन.